आजपासून पवित्र अशा अधिक महिन्याला सुरुवात होत आहे। हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो। आपण जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची सेवा करायची असते। तर या अधिक महिन्यातल्या पहिल्या दिवशी मी कोणत्या सेवा केल्या, कशी पूजा केली, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। बघा, अधिक महिन्यात जेवढी सेवा आपण करू तेवढं पुण्य आपल्याला भेटत असतं। अधिकम अधिक म्हटलं ना त्याप्रमाणे। तर या अधिक महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। पण या दिवशी पहिल्या दिवसापासून मी कोणत्या सेवा केलेल्या आहेत, नित्यसेवेमध्ये कोणत्या केलेत आणि कोणकोणते पारायण करणार आहे ती माहिती आपण पाहूया। तर बघा, सर्वच दिवस शुभ असतात, सर्वच महिने शुभ असतात, पण 33 महिन्यानंतर येणारा अधिक महिना पण खूप शुभ मानला जातो। आणि त्या महिन्यामध्ये आपण जेवढी सेवा करू त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने भेटत असतं। शुभ दिनी आपण उंबऱ्याला हळदीचे लेपन करत असतो, उंबऱ्याची पूजा करत असतो। त्याचप्रमाणे मी इथं उंबऱ्याला हळदीचे लेपन केलेलं आहे आणि पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मी आपलं देवघर स्वच्छ करून घेत आहे। आता पवित्र असा अधिक महिना सुरू होत आहे। रोजच आपल्याला भरपूर प्रमाणात सेवा करायच्या आहेत, त्यासाठी मी देवघर पूर्ण क्लीन करून घेत आहे। त्यानंतर मी इथं सर्व देवांच्या मूर्ती पण स्वच्छ करून घेत आहे। आणि मूर्ती स्वच्छ केल्यानंतर मी त्या थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत। कलश, दिवा सर्वच वस्तू स्वच्छ केलेत आणि थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत। त्यानंतर मी इथं देवघरामध्ये स्वच्छ वस्त्र अंथरलेलं आहे। आणि आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा रोजचीही पूजा करत असताना प्रथम आपण दिव्याची पूजा करत असतो। त्याचप्रमाणे मी इथं प्रथम दिवा लावलेला आहे आणि दिव्याला गंध पुष्प अर्पण करून घेत आहे। कारण आपण कोणतीही पूजा करताना ती अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे आपण प्रथम दिव्याची पूजा करायची असते आणि मग दुसरी पूजा करायची असते। तर मी इथं फोटो वगैरे स्वच्छ कपड्याने स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि नंतर कलश पूजा करत आहे। आता हा कुलदेवतेचा कलश आपण स्थापन करत असतो आणि ज्यांना पहिल्यांदा कलश स्थापन करायचा आहे त्यांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी कलश स्थापना करायची असते किंवा पौर्णिमेच्या दिवसापासून कलश स्थापना करायची असते। पण मी आता अधिक महिन्यामध्ये कलश स्वच्छ करण्यासाठी काढला होता, कारण खूप असं पाण्याचे डाग वगैरे पडल्याने तो खराब दिसतो, म्हणून कलश पण स्वच्छ करायला काढला होता। नंतर मी कलशावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, कुंकवाची 5 बोटे ओढलेली आहेत आणि कलशामध्ये मी हळद कुंकू अर्पण करत आहे। 1 रुपयाचं कॉईन टाकलेलं आहे, 1 सुपारी टाकलेली आहे, फूल टाकलेलं आहे आणि नंतर 5 आंब्याची पानं कलशाला लावायची आहेत आणि त्यानंतर वर नारळ ठेवायचा आहे। नारळ ठेवून मी नंतर कलशाची पूजा केलेली आहे, म्हणजे कलशाला गंध अर्पण केलेला आहे, पुष्प अर्पण केलेलं आहे। तर असं काही नाही, मध्ये आधी जर तुम्हाला वाटलं कलश स्वच्छ करावा तर तुम्ही करू शकता। मंगळवारी शुक्रवारी तर आपण पाणी वगैरे चेंज करतो, पण कधी कधी असं सण असतो, काही उपवास असतो, त्या दिवशी पण मी कलश स्वच्छ करून घेते आणि परत स्थापना करते। तर इथं मी सर्व मूर्तीवरती एक एक करून अभिषेक करत आहे आणि सर्व मूर्ती जागेवरती ठेवत आहे। त्यानंतर मी इथं माता लक्ष्मीला अभिषेक करत आहे। तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करताना पण श्री सूक्ताचं पठण करू शकता। जर श्री सूक्त नसेल शक्य तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत पण तुम्ही अभिषेक करू शकता। यानंतर मी इथं बाळकृष्णाला अभिषेक करत आहे आणि अभिषेक करताना पुरुष सूक्ताचं पठण करत आहे। या अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरीची सेवा करायची आहे, त्यामुळे अभिषेक करताना आपण रोज पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे। आणि पुरुष सूक्ताचं पठण शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत पण आपण अभिषेक करू शकता। हा मंत्र आपण 21 वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हणा, जेवढा शक्य असेल तेवढं तुम्ही अभिषेक करताना हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। यानंतर मी इथं सर्व मूर्ती जागेवरती ठेवलेल्या आहेत, गंध पुष्प अर्पण केलेलं आहे आणि आरती करून घेत आहे। धूप वगैरे ओवाळून आरती करून घेत आहे आणि आरती झाल्यानंतर सेवा करायच्या आहेत, कारण आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत। आणि सेवा करताना प्रथम मी इथं स्वामी स्तवन पठण करून घेत आहे। आपल्याला कोणती पण सेवा करताना पहिलं स्वामी स्तवन पठण करायचं आहे। त्यानंतर मी इथं महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन सेवा करत आहे। आता कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही श्री सूक्ताचं पठण करू शकता। श्री सूक्त पठण करत असताना आपल्याला फलश्रुती आहे तिथपर्यंत पठण करत कुंकुमार्चन करायचं असतं आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला दोन्ही हात जोडून फलश्रुती म्हणायची असते। किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करत पण कुंकुमार्चन सेवा करू शकता। हा मंत्र तुम्ही 16 वेळेस पठण करत कुंकुमार्चन करा किंवा 21 वेळेस म्हणा, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळेस म्हणत तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता। ओम महालक्ष्मीची विष्णू पत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। इथं मी लक्ष्मी गायत्री मंत्राचं 16 वेळेस पठण करत कुंकुमार्चन सेवा केलेली आहे आणि त्यानंतर श्री सूक्ताचं पण पठण केलेलं आहे। या अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची आहे
आता त्यानंतर मी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत आहे. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण या महिन्याभर कितीही करू शकतो. म्हणजे रोज 3 वेळेस पठण करू शकता, रोज 7 वेळेस करू शकता, रोज 11 वेळेस करू शकता. जसा तुम्हाला वेळ असेल तुम्ही तसं पठण करू शकता. आता मी हे नित्यसेवेमध्ये पठण करत आहे, पण अधिक महिन्यामध्ये मी हे रोज 5 वेळेस पठण करत आहे. कारण की या महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्यानंतर मी इथं विष्णू सहस्त्रनाम पठण करत आहे. तुम्हाला पण वेळ असेल तर तुम्ही महिनाभर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. त्यानंतर मी इथं आपल्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करत आहे. म्हणजे रोज 3-3 अध्याय पठण केले तर 7 दिवसात एक पाठ होईल. आणि अधिक महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी 1 ते 21 अध्याय पूर्ण पाठ एका दिवसात करणार आहे. म्हणजे जेवढे पण गुरुवार होतील तेवढ्या गुरुवारी एक पाठ मी स्वामीचरित्र सारामृताचा करणार आहे. आता गुरुवारी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणार आहे, तर मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे. आणि आपल्याला या महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा पण करायच्या आहेत. मग सत्यनारायण जेवढे शक्य होतील तेवढे करण्याचा संकल्प आहे. म्हणजे संकल्पयुक्त सेवा तर करणार नाही, पण जेवढे शक्य होतील तेवढे सेवा करायचे आहे. म्हणजे 5 होतील, 7 होतील, 11 होतील, जसे शक्य होतील तसे सत्यनारायण पूजा करायची आहे. म्हणजेच काय तर खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत, खूप पारायण करायचे आहेत. पण ते दिवस ठरवले, या दिवशी मी याचं पारायण करणार आहे, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पारायण करणार आहे. असं जर ठरवलं तर या महिन्यामध्ये आपले सर्व पारायण जेवढे आपल्याला करायचे आहेत तेवढे होऊन जातील. यानंतर इथं मी स्वामींचं तारक मंत्राचं पठण केलेलं आहे आणि स्वामी जपमाळ केलेली आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री. त्यानंतर मी इथं विष्णू गायत्री मंत्राचं 16 वेळेस पठण केलेलं आहे. कारण या अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर जर तुम्हाला कोणती सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्राचं पठण केलं तरी चालेल. ओम नारायण विग्मय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायण विग्मय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर या सेवा मी रोज नित्यसेवेमध्ये करत आहे. अधिक महिन्यामध्ये या सेवा नित्यसेवेत करत आहे. आणि बाकीचे जे पारायण आहेत, म्हणजे मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करेल, तर गुरुवारी म्हटलं तसं स्वामीचरित्र सारामृत करेल, सत्यनारायण करेल आणि इतरही पारायण आहेत. जसा वेळ मिळेल तसं अधिक महिन्यामध्ये सेवा करायची आहे. तर या अधिक महिन्यातली पहिल्या दिवसाची माझी पूजा आणि सेवा तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.